भावेश हारेकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, दांडेगावच्या आई उदारी माता या मंदिरावर निघालो आहे, कारण की आज हनुमान जयंती आहे। त्या हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना। मित्रांनो, आज जन्मोत्सव आहे बजरंगबलीचा। तर आज मंदिरात बजरंगबलीचा जन्मोत्सव साजरा करणार आहे। तर आम्ही आज मंदिरात निघालो आहे। मित्रांनो, सकाळी मी 4 वाजता उठलो होतो आणि आता 4:45 वाजले सुद्धा आहेत। 5 मिनिटं गडाला पुढे आहे, आंघोळ वगैरे केली, चहा वगैरे पिला आणि आता मी मंदिरात निघालो आहे। आता आपण पुढे भेटूया। हनुमंताजवळ प्रभू रामचंद्राची निशाणी होती, अंगठी होती, ती त्याने ठोकायला केलं आणि लंकेचे आपण मंदिरात सुद्धा आलो आहे आणि मंदिराच्या आता गाभाऱ्यात जाणार आहे आम्ही। आणि मंदिरात काही जे ब्राह्मण आहेत ते आपल्याला काही माहिती सांगत आहेत, जे जेणेकरून आपल्याला माहिती नसते ते आपल्याला सांगत आहेत। आणि मित्रांनो, आपण गाभाऱ्यात जाऊया। रावणाचा जो एक किल्ला होता, ज्याच्या दरवाजाजवळ जाऊन तो काही होता आणि त्या ठिकाणी देखील बऱ्याचशा राक्षसी होत्या आणि त्यांनी देखील हनुमंतावर हल्ला केला। परंतु हनुमंत हा अवतार असल्यामुळे हा प्रचंड आणि बलशाली होता, त्या ठिकाणी खायड केलेला आहे। मग तिलाही आठवलं की ब्रह्मदेवाचा एक वरदान होता तिला, म्हणजे जोपर्यंत त्या ठिकाणी हनुमंत येईल आणि तुला त्या ठिकाणी जेव्हा हनुमंताच्या गाणी जमिनीवर कोसळतील तेव्हा तुला आठवण येईल की आता माझा या ठिकाणी उद्धार झालेला आहे। त्या किल्ल्याच्या तळपतीवरून वर जायचं म्हणजे हनुमंताला शक्य असं काहीच नव्हतं। परंतु या ठिकाणी हनुमंताने एक विचार केला की दिवसा जर आपण ह्या हनुमंताचं लघुपणे जात असताना एका प्रसादातून त्याला राम नामाचा आवाज ऐकला। आता हा राम नामाचा आवाज ऐकून हनुमंताला अक्षरशः आश्चर्य वाटलं की ह्या लंकेतून, म्हणून त्याने हळूच दरवाजातून पाहिलं तेव्हा एक संत जसा वाटणारा म्हणजे विभीषण रावणाचा भाव त्या ठिकाणी विष्णूच्या आवाजाला खाली होता। हे पाहिल्यानंतर त्याला वाटलं की बरोबर त्या ठिकाणी बराच वेळ गेल्यानंतर आता सगळं घाईघाईने प्रवचन करणार आहे। तर त्रेतायुगामध्ये जेव्हा Shri
आता हनुमंत जन्माची वेळ झालेली आहे आणि आपली जी कथा मागे थांबलेली आहे की हा गाडीने नेला तो त्याला असतो पंजामध्ये पकडून त्या ठिकाणी तो गाडीने तो अंगत केला. अंजनी जिथे तपश्चर्या करत होती अंजन पर्वतावर त्या ठिकाणी आणून सोडलेला आहे आणि वायूने देखील तो अंगत केला म्हणून अंजनीच्या हातामध्ये उंचलीत ठेवलेला आहे आणि देवाचा प्रसाद समजून अंजनीने तो पेढा आपल्या मुखाशी लावून प्राशन केलेला आहे आणि 9 महिने 9 दिवस भरताच हनुमंताचा अंजनीच्या पोटी या ठिकाणी जन्म झालेला आहे.
की बाळा हे दुनिया जर निर्मळ वाहे जुळजुळा जय देव जय शंकरा हो स्वामी शंकरा आरती हो वारु पावती हो वारु तुझं पुरगौरा जय देव पुरगौरा भोळा नेने विचारा अर्धांगी पार्वती सुमनांचा माळा तुझे उदराना शिवगंध नीरा ऐसा शंकर शोभे उमा वेल्लाणा जय देव काली माता नमो नमः ओम काली माता नमो नमः शिव काली माता नमो नमः जय देव काली माता नमो नमः अम्बे काली माता नमो नमः ओम काली माता नमो नमः शिव काली माता नमो नमः जय देव काली माता नमो नमः अम्बे काली माता नमो नमः ओम काली माता नमो करावा हे कारणी देव माझा पडावा पुढे नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे जळता जय जय रघुवीर समर्थ भासणेला गुणगान व्हावे पुढे वसंताची झलाड व्हावे सत्कर्मयोगी मयघाल पावे सर्वामुखी मंगल बोल पावे त्या ठिकाणी मनदाय माझे त्या ठिकाणी रूप तुझे विठो मस्तक ठिकाणी तेथे तुझे सद्गुणाय धोणी तेथे तुझे सद्गुणाय धोणी तेथे तुझे सद्गुणाय धोणी श्री गुरुदेव दत्त गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु नायं वेसु धाय माते की जय नंदोई हनुमान की जय नारायण महाराज की जय गणपति बाप्पा मोरया ओम शांति 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 ओम सहना करावा हे कारणी देव माझा पडावा पुढे नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे जळता जय जय रघुवीर समर्थ भासणेला गुणगान व्हावे पुढे वसंताची झलाड व्हावे सत्कर्मयोगी मयघाल पावे सर्वामुखी मंगल बोल पावे त्या ठिकाणी मनदाय माझे त्या ठिकाणी रूप तुझे विठो मस्तक ठिकाणी तेथे तुझे सद्गुणाय धोणी तेथे तुझे सद्गुणाय धोणी तेथे तुझे सद्गुणाय धोणी श्री गुरुदेव दत्त गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु नायं वेसु धाय माते की जय नंदोई हनुमान की जय नारायण महाराज की जय गणपति बाप्पा मोरया ओम शांति 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 ओम सहना Thank you.
दर्शनसुद्धा मी घेतलं आहे आणि छान दर्शनसुद्धा झालेलं आहे. आणि आपल्या मंदिरामध्ये जी मूर्ती आहे देवीची ती आपल्या खाडी या बाजूला भेटली होती. तिकडलं देवीचं स्थान म्हणून आपलं इथे मंदिर बांधलं आहे मोठं. आणि याच्यापुढे माहिती आहे तर ती माहिती मला भेटली, कशी काय भेटली मूर्ती, तर ते पोचवण्याचं मी काम तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही नक्की या आणि नक्की तुम्ही नवरात्रात जेव्हा नवदेवी दर्शन करायला जातो तेव्हा या दांडी गावात जी आई माऊली उदारी माताचं मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्ही नक्की या. कारण की खूप ठिकाणचे लोक बाहेरून या मंदिरात देवदर्शन करायला येतात. तर ते नक्की जन्मोत्सव मस्त साजरा मस्त केला, खूप छान केला. आणि तुम्ही नक्की जास्त शेअर करायला विसरू नका. जास्तीत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. चला तर बाय.